हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, श्रावण मासामध्ये जे काही विप्रवर्णासाठी किंवा विशेष वर्णासाठी व्रत वैकल्य सांगितले आहेत, त्याचा उल्लेख मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. यांचा संबंध सामान्य भक्तांसाठी नसणार आहे, हे लक्षात घ्या. पण एक आपल्याला माहिती असावी, पंचांगामध्ये हे व्रतवैकल्य दिलेले आहेत मित्रांनो, श्रावण मासात करण्यासाठी. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शके 1948 पराभव नाम सहस्र दक्षिणायन वर्षा ऋतू, श्रावण मास, गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 ते शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 पर्यंत तब्बल 30 दिवसांचा असणार आहे. यात पहिलं व्रत असं दिलेलं आहे की ऋग श्रावणी हिरण्यकेशी व्रत, किंवा याला श्रावणी उपाकर्म असे म्हटले आहे. सनातन धर्मामध्ये वा ऋग्वेद वा यजुर्वेदाच्या हिरण्यकेशी शाखेतील भक्त या व्रताचे आचरण करतात. यात दशविधी स्नान, सप्त ऋषींची पूजा, गत गुरु व पितरांना जलतर्पण केले जाते, नवीन जानवे धारण केले जाते, गायत्री मंत्र जप व सूर्य देवतेला अर्घ्य दिले जाते. कर्म संकल्प सोडून पंचांग शुद्धी पाहून केले जातात. याने आत्मशुद्धी व ऋषी तर्पण संभवते. वेदांचा अभ्यास सुरू केला जातो. पौर्णिमा व श्रवण नक्षत्रावर या व्रताची सुरुवात किंवा व्रत केले जाते. सर्वसामान्य भक्तांचा या कर्मकांडाशी काही संबंध नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. दुसरं व्रत आहे कृष्ण यजुर्वेदीय तैतरीय शाखा. एक प्रमुख कल्पसूत्र आहे. यात तैतरीय संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद आहेत. ऋषी हिरण्यकेशीद्वारा रचित असल्याने त्यांचेच नाव या शाखेला देण्यात आले आहे. यांच्या मंत्रपाठात ऋग्वेदी ऋचा आढळतात. गुह्य अनुष्ठानात यांचा उपयोग केला जातो मित्रांनो. आता तिसरं व्रत दिलेलं आहे की ऋक श्रावणी वा श्रावणी उपाकर्म. ऋग्वेद अनुयायी द्वारा श्रावण पौर्णिमेला केले जाते. यात वेदांचा अभ्यास, यज्ञोपवीत बदल जर जीर्ण झाले असेल तर, आणि आत्मशुद्धी देखील येते. श्रावण शुक्ल पंचमी, हस्त व श्रवण नक्षत्र वेळी हे केले जाते पंचांग शुद्धी पाहून. ज्ञात अज्ञातपणे केलेल्या पापांसाठी पाश्चाताप केला जातो. ऋषीऋण मुक्ती, सत्य, ज्ञान व सदाचार मार्गावर चालण्याचा संकल्प केला जातो. याच दिवशी वेदांची मूळ भाषा संस्कृत दिवस म्हणून देखील सर्वत्र पाळला जातो. आता चौथे व्रत दिलेले आहे की शुक्ल यजु श्रावणी या श्रवणा कर्म. यात शुक्ल यजुर्वेदी यांचे श्रावणी कर्म व उपकर्म पौर्णिमेला केले जाणारे वैदिक अनुष्ठान आहे. नवीन जानवे धारण, झालेल्या पापांसाठी प्रायचित्त, आत्मशुद्धी व वेदाभ्यासारंभासाठी महापर्व मानला गेला आहे. संकल्प सोडून दशविधी स्नान, यानंतर देव, सप्त ऋषी व आपल्या पितरांसाठी विधिवत तर्पण देखील केले जाते मित्रांनो. तर अशा प्रकारे हे 4 व्रत या ठिकाणी दिलेले. सर्वसामान्य गोंधळून जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी सादर करत आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा विप्रवर्ण किंवा विशेष वर्गासाठी जो व्हिडिओ व्रत वैकल्याचा श्रावण मासातला दिलेला आहे, तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवाराशी शेअर करा. तसे कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम. शिवशंभो महा.